नमस्कार, मी संजय सोनवणी. सत्यशोधकच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेले 40-50 वर्ष वैदिक धर्मीय लोक आम्ही युरेशियातले नाहीत, आम्ही भारतातलेच आहोत आणि भारतातनंच आम्ही बाहेर गेलो तर युरोपपर्यंत संस्कृती, भाषा पसरवल्या असे दावे करत आले. एवढंच नव्हे तर ऋग्वेदातली जी सरस्वती आहे ती म्हणजे भारतातली घग्गर हीच नदी म्हणजे सरस्वती, असे सुद्धा दावे 72-73 सालापासून अत्यंत जोमाने केले जात आहेत. आणि आता तर मजल या लोकांनी एवढी गाठली की सिंधू संस्कृतीचं नामकरण सिंधू सरस्वती संस्कृती असं नामकरण करण्यात आलंय अधिकृतरित्या. आता जर आपण पाहिलं 2014 सालच्या पुरातत्व खात्याच्या अहवालामध्ये अधिकृतरित्या सिंधू सरस्वती संस्कृती असं हे नामकरण झालेलं आहे. एका अर्थाने हा एक संस्कृती बळकावण्याचा, लुबाडण्याचा आणि जे श्रेय आपलं नाही ते श्रेय घेण्याचा आटोकाट केला गेलेला हा प्रयत्न आहे. यांच्याकडे सरकार यांचं, पुरातत्व खातं यांचं, वृत्तपत्र यांची, विद्वान त्यांचे, यामुळं चारी बाजूने एवढ्या वेगाने या खोट्या माहितीचा मारा केला जातो की सर्वसामान्य माणूस गोंधळून जाणं स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये सत्य बाजूलाच राहतं आणि असत्य आपल्या डोक्यावर आदळत राहिल्यामुळं तेच सत्य वाटायला लागतं. पण सत्य नेहमीच अंधारात दडून राहत नाही. ते काही काळ दडवता येऊ शकतं एवढं नक्कीच, पण त्याचा पराभव करता येत नाही हे सत्य. वारंवार सामोरे येत असतानाही हे लोक त्यातनं काही शिकत नाही. 2000 साली एन एस राजाराम आणि एन झा या दोन तथाकथित विद्वानांनी, म्हणजे पुरातत्व खात्यातले तज्ज्ञ होतेच यात शंका नाही, परंतु ज्ञानाचा गैरवापर कसा करावा याचे हे उत्कृष्ट नमुने. त्यांनी इंडस स्क्रिप्ट डिसिफर्ड नावाचा एक ग्रंथ 2000 साली लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी असा दावा केला की आम्ही 2000 मुद्रा ज्या आहेत सिंधू संस्कृतीत सापडलेल्या त्यावरील मजकुराचं वाचन केलंय. आणि काय त्या मजकुरात पुरु, कुत्स, राम, भरत आणि छडागम यांचे सुद्धा उल्लेख त्यात मिळाले. आणि ती भाषा संस्कृत आहे, म्हणजे लिपी कोणती असली तरी भाषा मात्र ती वैदिक संस्कृत आहे असा दावा केला. ते इथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढे असा दावा केला की वैदिक संस्कृतीचे पंचप्राण असलेले घोडे सिंधू संस्कृतीत होते आणि त्याची एक मुद्रा सुद्धा त्यांनी इथे पेश केली की त्यात घोडा दिसतोय. जगात खळबळ माजली. स्वाभाविक होता. एक तर ती लिपी वाचता येत नाही म्हणून सारे लोक धरून बसलेले होते. अशा स्थितीत ज्या दोन विद्वानांनी दावा केला की आम्ही लिपी वाचली, 2000 मुद्रा वाचल्या, म्हणजे भारताचा इतिहास आता नव्याने द्यावा लागेल. आणि वैदिक संस्कृती एवढी प्राचीन आहे, इसवी सन पूर्व 3100-3200 वर्ष, म्हणजे ऋग्वेदाचा एक काळ मागे गेला, पूर्व वंशाचा मागे गेला, कुत्सांचा मागे गेला, सर्वच इतिहासाची सगळी उलटापालट त्यामुळे होत होते. आता मी मगाशीच म्हटलं की सत्य हे दडून राहत नाही. स्टीव्ह फार्मर आणि मायकल विट्झेल या हार्वर्डच्या विद्वानांनी त्या संशोधनाला कंप्लीट त्यांनी पाहिलं आणि त्याची चिरफाड केली की रोझेटा स्टोन किंवा बायलिंग्वल स्टोन किंवा द्वैभाषिक लेख सापडलाच नसताना यांनी हे लेख वाचलेच कसे, नंबर 1. आणि नंबर 2 सर्वात महत्वाचं की जी मुद्रा यांनी घोडा असल्याची दाखवली होती ती मुद्रा संगणकीय पद्धत वापरून
एक शिंगी प्राण्याचे युनिकॉर्नचे ज्या मुद्रा आहेत त्यात फेरफार करून, हेराफेरी करून, फोर्जरी करून त्या मुद्रा या घोड्याच्या कशा आहेत असं दाखवलं. आणि स्टीव्ह फार्मर आणि मायकेल बिटजेल यांचा लेख हा फ्रंटलाईन ऑक्टोबर 2000 साली प्रसिद्ध झाला. आणि सारं जग या भारतीय विद्वानांच्या दाव्यांबद्दल अक्षरशः हतबुद्ध झालं. म्हणजे भारतीय प्रज्ञेची, भारतीय विद्वत्तेची लाज अख्ख्या जागतिक स्तरावर निघाली. कारण का, एकतर फोर्जरी केली आणि त्या लिप्या वाचल्या नसतानाही, वाचण्याचं कोणतंही साधन नसतानाही त्या कशा वाचल्या याचं कसलंही विश्लेषण नसताना त्यात राम पुरू कुत्स हे आले कसे, सुदास आला कसा आणि छडागामांचा उल्लेख आला कसा, आणि यांनी ते रेटून खोटं सांगितलं कसं. म्हणजे विद्वान आहेत, एखाद्या पुरातत्व खात्याचे संशोधक आहेत एकेकाचे, आणि त्यांनीच हे दावे केल्यामुळं त्याला कुठेतरी लोकांना वाटलं की हे खरं असलं पाहिजे. परंतु एवढं धादांत खोटं साऱ्या जगातील विद्वानांच्या नाकावर टिचून सांगण्याचं धाडस, साहस या दोघांनी केलं. भारतीय ज्ञान प्रतिष्ठित असायला पाहिजे, व्हायला पाहिजे, सर्वांनीच तो प्रयत्न केला पाहिजे. पण विद्वत्ता ही प्रामाणिकपणाखेरीज सिद्ध होत नाही. विद्वत्तेला सत्याचा आधार कुठेतरी लागतोच. किंबहुना सत्याखेरीज विद्वत्ता अस्तित्वात येऊ शकत नाही. परंतु या विद्वानांनी केवळ सिंधू संस्कृती वैदिक आहे, वैदिक आर्य हे भारतातलेच आणि भारतातच ते बाहेर गेले हे दाखवण्यासाठी एवढा खोटाडेपणा केला. म्हणजे या वैदिक आर्यांना याची निकड का वाटत असावी याचा आपण विचार करू शकतो. याला कारण आर्य युरेशियन आहेत, ते भारतीय नाहीत. ते भारतीय नाहीत म्हणजे ते हिंदू पण नाहीत. त्यांनी आपल्या मूळच्या भागात परत जावं अशी मूळ निवासीवाद्यांची मागणी गेले 100-125 वर्ष आहे. आर्यांनी द्रविडांना सिंधू संस्कृतीतनं हाकललं असा द्रविडांचा समज असल्यामुळे द्रविडांचा आणि आर्यांचा वाद आपण गेले 100-1 वर्ष पाहतोय. स्वातंत्र्याच्या काळातही आणि स्वातंत्र्यानंतरही उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात आर्य आणि द्रविड ही विभागणी झालेली आहे. आणि ती सायकोलॉजिकली, राजकीय दृष्ट्या सुद्धा, सामाजिक दृष्ट्या सुद्धा आज किती गंभीर बनलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. तो हिंसाचारही त्यासाठीच झालेला आहे. बरं, हे इथंच थांबलं नाही. म्हणजे हे दावे खोटे निघाले, साऱ्या जगात चिथू झाली, तरी व्ही कुष्ठराव नावाच्या एका माणसाने दावा काय केला? त्याने दावा काय केला की राम हा अयोध्येचा नाही, तो सिंधू संस्कृतीतला होता. आणि त्याने जे युद्ध केलं हम्मुराबीशी केलं, आणि हम्मुराबी म्हणजे रावण, असा जावई शोधही लावला. आणि म्हणजे हसावं की रडावं हेच मला समजत नाही. या विद्वानांच्या अकलेवर, बुद्धिमत्तेवर गंभीर शंका उत्पन्न व्हावी असा हा प्रसंग. दावे केले बिनधास्त, रावण म्हणजे हम्मुराबी आणि राम हा अयोध्येचा नाही, तो तिकडचा म्हणजे सिंधू संस्कृतीतला. आणि युद्ध त्यांच्यात झालं आणि हम्मुराबीला जिंकून आर्य अजून युरोप पर्यंत कसे पसरले याचं वर्णन या व्ही कुष्ठराव नावाच्या सद्गृहस्थांनी केलं. सिंधू संस्कृतीची लिपी वाचल्याचे दावे अनेकांनी केले. त्यात मराठी माणसंही आहेत, काही काही गोंडी लोकही आहेत, द्रविडही आहेत. अस्को पारपोला वगैरे सारखे जागतिक विद्वान ते सिंधू लिपीमध्ये द्रविड भाषा शोधतात, संस्कृत भाषा वैदिक लोक शोधतात. प्रश्न असा आहे, ती भाषा कोणती असो, पण ती जोपर्यंत निर्विवादपणे वाचली जात नाही
निर्विवादपणे म्हणता दावा करायला काय कोणी करू शकतं, मी करू शकतो, तुम्ही करू शकता, कोणी काही म्हणू शकतं. कारण जे वाचताच येत नाही तर तुम्ही काही पाहू शकता ना. कोणतं चिन्ह दिसलं, कोणतंही चिन्ह दिसलं, त्या चिन्हाचा संबंध तुम्ही तुमच्या धर्माशी लावू शकताच ना. त्याला काही फारसं डोकं लागत नाही, अक्कल लागत नाही, काही लागत नाही. दावे करायला कोणाच्याही बुद्धिमत्तेची गरज नसते, कारण ते दावे असतात शेवटी. परंतु त्याप्रमाणे इजिप्शियन हायड्रोग्लिफ लिपी वाचली कधी गेली, रोजेटा स्टोन मिळाला तेव्हा. तोपर्यंत इजिप्शियन लिपी वाचल्याचा दावा करण्याचा मूर्खपणा कोणी केला नव्हता, कसा दावाही कोणी केला नव्हता. रोजेटा स्टोन मिळाला, त्रैभाषिक, कोणी 2 भाषी नाही 3 भाषांमध्ये. त्यावेळेस कुठे इजिप्शियन लिपी वाचता आली. सिंधू संस्कृतीची लिपी आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे वाचता येईल. संगणकीय पद्धतीने प्रयत्न झालेला आहे, पण तोही फेल गेलेला आहे. टाटा समाज विज्ञान संस्थेने संगणकांची मदत घेऊन सिंधू लिपी वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो यशस्वी झालेला नाही. कारण द्वयभाषिक काहीच नाही. आणि मुळात जी चिन्ह आहेत 450च्या वर, परंतु एका मुद्रेवर अधिकाधिक 5 ते 1 एवढीच सरासरी चिन्ह मिळतात. आणि सर्वात जास्त चिन्ह मिळाली ती 10 आहे. ती ढोलाविरा इथल्या नामफलक गावाचा जो होता त्या काळातला, तो कोणत्या भाषेत होता, त्या गावाचं नाव त्यावेळेस काय होतं आज आपल्याला माहित नाहीये, पण त्यात 10 चिन्ह जास्तीत जास्त मिळतात. एवढ्याच्या कमजोर आधारावर कोणतीही लिपीचं वाचन होऊ शकत नाही, हे आपल्यालाही समजायला पाहिजे. पण एक गोष्ट निश्चित आहे की वैदिक संस्कृती मात्र नव्हती, असू शकत नाही. याचं कारण एक तर घोड्याचा पुरावा नाही, नंबर 1. त्यातल्या ज्या विटा आहेत, स्नानगृह आहेत, धान्याची कोठारं आहेत, जी बांधकामाच्या ज्या पद्धती आहेत, आणि नगर रचना जी आहे, नगर रचना शास्त्र जे आहे, त्याचा दुरान्वयानेही उल्लेख वैदिक साहित्यामध्ये येत नाही. त्यामुळे तटबंदीयुक्त नगर, ती विटांची, ऋग्वेदामध्ये नगरांचं उल्लेख आहेत, नाही अशातला भाग नाही, पण ती आश्मनमयी आहे, म्हणजे दगडांनी बांधलेली आहे. पण सिंधू संस्कृतीची नगर दगडांनी बांधलेली नाही, ती भाजलेल्या विटांनी बांधली. आणि त्या विटा सुद्धा प्रमाणबद्ध, त्याचे भौमितिक जी रचना आहे ती अत्यंत, त्याचे आकार योजनाबद्ध आहे. त्याचे उल्लेख ऋग्वेदात नाहीत. किंबहुना ऋग्वेदाला भाजलेल्या विटाच माहीत नाहीत. शतपथ ब्राह्मणाच्या काळामध्ये, म्हणजे वैदिक लोक भारतात आल्यानंतर त्यांना विटा माहीत झाल्या, त्याआधी त्यांना विटा माहीत नव्हत्या. म्हणजे वैदिक लोक भारतातले नाहीत याचेच पुरावे जास्त आहेत. ते लिखितही आहेत. ऋग्वेद तर वैदिकानेच लिहिलाय ना, तो काही अवैदिकाने लिहिलेला नाही, का बौद्धांनी लिहिला नाही, का जैनांनी लिहिलेला नाही, का ख्रिश्चनांनी लिहिलेला नाही, तो वैदिकानेच लिहिला ना. जर वैदिकाने लिहिला असता तर त्यातलं ऋषभाचं महत्व, त्यातल्या स्नानगृहांचं महत्व, त्यातल्या अन्नधान्य कोठारांचं महत्व, भाजलेल्या विटा, आणि ज्या काही सिंधू संस्कृतीची जी वैशिष्ट्ये आहेत त्याचं दर्शन वैदिक साहित्यामध्ये निश्चितपणे मिळालं असतं. ते मिळत नाही. एवढंच काय, सिंधू संस्कृतीनंतर डेझर्ट झाली, लोक नगर सोडून खेड्यात राहायला गेली. तो जो पतनाचा काळ आहे त्याचं सुद्धा कसलंही दिग्दर्शन ऋग्वेदामध्ये किंवा वैदिक साहित्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे वैदिक लोकांनी हा जो काही उपद्व्याप चालवला आहे त्याच्याकडे हास्यास्पद दृष्ट्या खरं तर पाहिला पाहिजे, परंतु आपण पाहू शकत नाही, कारण आपल्या संस्कृतीचं अपहरण चालू आहे आपल्या डोळ्या देखत, आणि ते आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. पुढच्या वेळेस आपण सरस्वती नदीबद्दल जे काही दावे केले जात आहेत त्याचा आपण नक्कीच वेध घेऊ. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. आणि सत्यशोधक हा एपिसोड, आणि जर चॅनल आपला आवडला तर अवश्य लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.